ऐकतो टमाटर फेसला लावलं की खूप ग्लो येणार आणि मग खूपच चेहरा फेअर होणार. खरं असं आहे का? हो, काही गोष्टी यातल्या सत्य आहे आणि काही गोष्टी यातल्या चूक आहे. खरं तर जेव्हा आपण टमाटर स्किनला लावतो तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्यायचं आपला स्किन टाईप कुठल्या प्रकारचा आहे त्यानुसारच टमाटरच्या फेस पॅक मध्ये ते इन्ग्रेडियंट टाकायचे आणि असे इन्ग्रेडियंट जे आपल्या फेसला सूट होत नाही ते अवॉइड करायचे. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला असं वाटतं ना की चेहरा घसा घासला आणि मग ग्लो येऊन जाणार किंवा कुठला पण फेस पॅक थोपला की ग्लो येणार, पांढरं होणार, असं काही नाही. चला तर आजचा आपण हा टमाटर फेस पॅक प्रत्येक स्किनसाठी कुठल्या पद्धतीने लावायचा आणि खरंच कसा ग्लो येणार ते बघूया. नमस्कार, मी एकता तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आपल्याला माहिती आहे ना की स्किन केअर सगळ्यांना खूप आवडते, पण त्यातली मला एक गोष्ट खूप आवडते ती म्हणजे सिंपल स्किन केअर. मग आपल्या घरचे कुठले पण उपाय असो आपल्या चेहऱ्यासाठी किंवा महागडे प्रोडक्ट असो, सिंपल जर स्किन केअर असली ना तर आपल्याला ती फॉलो करायला पण खरंच खूप मज्जा येते. खरं तर तेव्हाच कुठला पण फेस पॅक किंवा कुठलं पण प्रोडक्ट आपल्याला इफेक्ट देणार आपल्या स्किनसाठी, जेव्हा आपण त्याला योग्य पद्धतीने वापरू. तर चला आज आपण बघूया की टमाटरचा फेस पॅक कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण आपल्या स्किनला लावायला पाहिजे आणि मी माझ्या स्किन टाईपला ओळखून टमाटरच्या फेस पॅकमध्ये कुठले इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहे. महत्त्वाचं हे लक्षात घ्यायचं की टमाटरमध्ये मॅलिक ॲसिड आणि सायट्रिक ॲसिड असे 2 ॲसिड असते. आपण काय करतो जेव्हा टमाटरचा फेस पॅक यूज करतो त्यात लिंबू टाकावं वाटतं आपल्याला, पुन्हा दुसरं काही. सगळ्यात महत्त्वाचं दुसरं कुठलंही टाकायचं नाही. जसा फॉर एक्झाम्पल आपण घेणार आहे लिंबू, ते कधीच टाकायचं नाही कारण त्यात पण खूप मोठ्या प्रमाणात ॲसिड असतं आणि टमाटरमध्ये पण ॲसिड असतं, त्यामुळे केमिकल रिॲक्शन होऊ शकतं आणि जेव्हा आपण आपल्या स्किनला अप्लाय करू कधी कधी स्किन खूप ड्राय होऊ शकते, इरिटेड होऊ शकतं, ॲक्नी, पिंपल्स किंवा आपल्याला वाटतं ना कुठला पण साईड इफेक्ट होऊ शकतं. म्हणून जेव्हा आपण कुठला पण घरगुती उपाय करतो तेव्हा लक्षात घ्यायचं की ओव्हर ॲसिडिक आणि खूप जास्त कुठले पण 5-6 पदार्थ एकत्र मिक्स करून टाकणे हे चूक टाळायची. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या टमाटरच्या फेस पॅकला. टमाटरचा फेस पॅक मी तयार केलेला आहे, तो मी माझ्या स्किन टाईपनुसार केलेला आहे. घरगुती उपाय करतो तेव्हा आपल्या मानेजवळ थोडासा टेस्ट करून बघायचा, पॅच टेस्ट लावून बघायची. आता मला माहिती आहे की माझं स्किन ड्राय आहे, कधी ती ड्राय होते, कधी थोडी ऑइली होते, कधी इतकी सेन्सिटिव्ह होते की डोळ्याजवळ खूप जास्त ड्राय होऊन जाते, इथे खूप स्किनला ऑइली असते, कधी कळत नाही. म्हणून मी लिंबाचा उपयोग खूप कमीत कमी करते. टमाटर घ्यायचं, छान याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. यात टाकायचं आहे आपण ग्लिसरीन टाकायची, तुम्ही तुमच्या स्किननुसार बघू शकता. शुगर टाकलेली आहे बारीक करून. ॲलोवेरा जेल आणि ग्लिसरीन माझ्या स्किनला खूप सूट होते आणि सॉफ्ट करते माझ्या स्किनला, कारण खूप ड्राय आणि ओव्हर सेन्सिटिव्ह आहे. फेस पॅक लावण्यापूर्वी छान फेसवॉशने चेहरा स्वच्छ करून टाकायचा, तुम्हाला जो सूट होणार तो. आणि जेव्हा ड्राय होतो थोडा तेव्हा छान मसाज करत याला रिमूव्ह करायचं तुम्ही फेस पॅकला आणि लगेचच चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं, कारण खूप गरजेचं आहे. आणि नक्की तुम्ही आपल्या स्किन टाईपनुसार यूज करा. माझी स्किन मी ओळखलेली आहे, ड्राय आहे, त्यामुळे मी यात टाकणार आहे ग्लिसरीन, टाकणार आहे शुगर, टाकणार आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यात हनी सुद्धा टाकू शकता, पण मी यात ग्लिसरीन टाकते कारण थोडं हायड्रेशन राहते. त्याचप्रमाणे शुगर जे वाटतं ना आपल्याला की थोडं, मी खरं सांगते मी बाहेरचं कुठलंही स्क्रब स्किनला करत नाही. त्याचं पण महत्त्वाचं कारण आहे, मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होते तेव्हा भरपूर मोठ्या प्रमाणात स्क्रब केलं, त्यामुळे माझ्या स्किनचं नॅचरल ऑइल आहे ना ते संपलं आणि भयानक स्किन ड्राय झालेली. पण गोष्टीची आपल्याला परिपूर्ण माहिती नसेल तर ती गोष्ट आपण करायला नको, तर ती मी चूक केलेली आहे. म्हणून मी स्क्रब यूज करते, ते म्हणजे घरच्या वस्तूंचं आणि ते पण साखरेचं, कारण ते आपल्या स्किनला थोडं मॉइश्चर पण देतं आणि पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून टाकते त्याला, एकदम सॉफ्ट आणि हलक्या हाताने पाणी घेते आणि ते करते. पण मी इथे टमाटरचा फेस पॅक आज यूज करत आहे. मला एकत्र करायला आवडतं, पण लक्षात घ्यायचं स्किनला घसा घासायचा नाही. आपण स्किनला मसाज पण खूप जेंटली करायचं. यात मी ग्लिसरीन टाकलेली आहे, ते पण माझ्या स्किनला हायड्रेशन देतं. शुगर पण आपण साखर टाकलेली आहे, मॉइश्चर प्रोव्हाइड करतं आणि आपल्याला असं वाटतं ना की जे टमाटरनी टॅन दूर होतो आणि इन्स्टंट ग्लो पण देतो, खरंच ग्लो देते. पण असं परमनंटच ग्लो देणार असं काहीही नाही. कुठली पण गोष्ट तुम्ही घरचे उपाय करा, तुम्ही कुठली पण बाहेरची म्हणजे महागडं प्रोडक्ट घ्या, ते तेवढ्या वेळापुरतं तुम्हाला देणार, रिझल्ट देतं असं नाही. आणि मी स्वतः सांगते, मी पण काही गोष्टी महाग फेस पॅक म्हणा किंवा फेस वॉश म्हणा किंवा एखादं मला स्लीपिंग मास्क आवडतं ते मी यूज करते. खरं तर आपण
8 दिवसातनं 10 दिवसातनं हा फेस पॅक जर लावला आपण टमाटरचा, तर आपल्याला जी टॅनिंग होत असते ना, आपण बाहेर जात असतो, कधी स्कार्फ बांधत असतो, कधी सनस्क्रीन नाही लावत असतो, त्यासाठी हा फेस पॅक खरंच इफेक्टिव्ह आहे. पण आपण यात कुठले इन्ग्रेडियंट टाकत आहे लक्षात घ्यायचं की आपल्या स्किनला सूट होते की नाही, नंतरच त्यात काहीतरी तुम्ही ॲड करायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही टमाटरचा फेस पॅक यूज करता तेव्हा लक्षात घ्यायचं, यात मी शुगर टाकलेली आहे, पण त्याला घसा घासायचं नाही. एकदम सॉफ्ट आपण त्यांनी मसाजच्या काही स्टेप करायच्या, त्यांनी आपली स्किन आहे ना थोडीशी फ्रेशनेस वाटायला किंवा ब्लड सर्क्युलेशन होते ना, तेव्हा पण आपली स्किन ग्लोईंग दिसायला मदत करत असते. म्हणून लक्षात घ्यायचं की आपण कुठला पण फेस पॅक जेव्हा रिमूव्ह करतो, हलक्या हाताने पाणी किंवा गुलाबजल घ्यायचं आणि थोडं त्याला मसाज करत करत तो फेस पॅक रिमूव्ह करायचा. आणि लक्षात घ्यायचं, कुठल्या व्यक्तींनी टमाटरचा फेस पॅक लावायचा नाही. ज्यांना खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे, त्यांना वाटतं की मला टमाटर सूट होत नाही, त्यांनी लावायचं नाही, कारण कधी कधी ड्रायनेस सुद्धा होऊ शकतं. त्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही टमाटरचा फेस पॅक यूज करता तर या काही गोष्टी तुम्ही टाळायला हव्या. त्यात कधीच लिंबू ॲड करायचं नाही. जर तुमच्या स्किनवर खूप जास्त ड्रायनेस असेल तर प्लीज तुम्ही टमाटरचा फेस पॅक यूज करता तेव्हा त्यात ॲलोवेरा किंवा तुम्हाला वाटतच असेल तर तुम्ही हनीसुद्धा ॲड करू शकता. आणि जर कुणाला खूप ओव्हर पिंपल्स असेल तर त्यांनी खूप घासायचं नाही, कारण स्किन इरिटेड होऊन साईड इफेक्ट होऊ शकतं. फेसला काहीतरी अप्लाय करतो तर प्लीज आपल्या पोटाला पण आतमधून डिटॉक्स करायला काहीतरी रोज तुम्ही मॉर्निंगला एम्प्टी स्टमक टाका. फॉर एक्झाम्पल तुम्ही लेमन वॉटर घेऊ शकता. तुम्हाला जर ॲसिडिटी असेल, ब्लोटिंग असेल तर अद्रक किंवा तुम्ही ओव्याचं पाणीसुद्धा घेऊ शकता. जसं आपण वरून अप्लाय करतो ना, जेव्हापर्यंत आपल्या शरीराला आपण आतमधून स्वच्छ करणार नाही तेव्हापर्यंत या चेहऱ्याला पण ग्लो येणार नाही. नक्की तुम्ही हा टमाटरचा फेस पॅक योग्य पद्धतीने यूज करा आणि रिझल्ट मिळाल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि योग्य पद्धतीने तुम्ही टमाटरचा फेस पॅक आपल्या स्किन टाईपनुसार यूज करा आणि रिझल्ट मिळाल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज 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 चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय. आणि हां, सगळ्यात आधी स्वतःवर प्रेम करा.